हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज ना आपण मस्त शाळेच्या डब्यासाठी मुलांच्यासाठी मस्त टिफिन रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला. बघा, आपण ना पालकचे पराठे करणार आहोत. आता भरपूर थंडीच्या दिवसात पालक छान छान यायला लागला आहे बाजारात, हिरवागार असा. तर आणि पौष्टिक पण असतो, म्हणून त्यामुळे आपल्याला नक्की करून बघा तुम्ही अशा प्रकारे. मग हे असं नीट करून घ्यायचं आहे बघा, आणि त्याला स्वच्छ आता धुवायचं आहे आणि त्याला उकडायचं आहे आता आपण. आणि मस्त त्याचे पराठे एकदम मस्त लागतात. आणि हे मिरच्या एवढ्या लागणार आहेत आपल्याला. तुम्ही जर तिखट असतील तर थोडं कमीच घाला, हे जास्त तिखट नाही आहेत. आणि जिरं लागणार आहे 1 चमचा, 2 गड्डी आपल्याला लसूण लागणार आहे, आणि तीळ लागणार आहे, आणि बेसनचं पीठ. आणि ह्याचं आपण पीठ मळायचं छानपैकी, दाखवते मी तुम्हाला. चला तर मग बघूया कसं करायचं ते. हे बघा, आता धुवून घेतलं त्याला, पालकची भाजी छानपैकी. किडा वगैरे असते म्हणून असं स्वच्छ नीट करून ना त्याला 2-3 पाण्यानं धुवून घ्यायचं. आणि आता आपण पाणी ठेवलेलं आहे, त्यात पाण्यात घालून छानपैकी याला अशा प्रकारे 1-5 मिनटं आपण त्याला उकडून घेऊया छानपैकी. तर बघा, अशा प्रकारे आपलं आता असं उकडून घ्यायचं आहे. आता हे त्याचं पाणी काढून ते आता आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. त्यातच आपल्याला मिरच्या थोड्याशा मी परतून घेतल्यात फ्राय करून, कारण थोडं कच्च्या घेतल्या की भाजण्याची शक्यता असते, म्हणून मी थोडंसं हे करून घेतल्यात परतून. आणि त्यात मिरची, जिरं आणि लसूण जे आपण हे केलं तर ते घालून मिक्सरला लावून घ्यायचं आहे. चला तर मग दाखवते तुम्हाला थंड झाल्यावर हे. चला तर मैत्रिणींनो, आता आपण हे पहिलं वाटण वेगळं करून घ्यायचं आहे. थोडंसं त्यात मीठ घातलं मी, म्हणजे बारीक होतं ते आता. आणि नंतर ते सगळं काढून मग ते एकत्र करायचं नाही आहे ना, तर ते बारीक होत नाही. तर बघा, अशा प्रकारे आपलं छानपैकी हे वाटण झालेलं आहे. आता ते मिरच्या बारीक झाल्यावर त्याच्यानंतर मग मी त्याच्यावर पालक घालून घेतला आहे. आता त्यात छानपैकी आपण मस्त पीठ मळून घ्यायचं आहे. आणि खूपच पौष्टिक होतात हे. मुलांना आपल्याला झटपट सकाळच्या गडबडीत करायचं असलं तर तुम्ही करू शकता, आणि भरपूर पौष्टिक पण असतात. आता तीळ घालूया 1 चमचा भरून, बेसन पीठ घालूया अर्धी वाटी, आता बघा त्यात मावेल एवढं आपल्याला पीठ घालायचं आहे गव्हाचं. त्याला पण चाळून घेतलं आहे मी. तर बघा, आता आपण मगाशी वाटण करताना त्यात थोडंसं मीठ घातलेलं. आता त्यात पण हे तुम्ही टेस्ट करून आणखीन थोडंसं मीठ चवीप्रमाणे व्यवस्थित करून घाला. आणि तर छानपैकी आपण जसं चपातीला पीठ मळतो ना, तसं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आणि मस्त याच्या पालकचे पराठे एकदम मस्त भन्नाट लागतात. आणि सकाळच्या गडबडीत ना, रोजचे पोहे आणि उपीट वगैरे खाऊन कंटाळलेला असतो आहे, आणि असा पौष्टिक पदार्थ जरा मुलांच्या डब्यात आणि पोटात पण गेला की मुलं पण जरा वेगळा पदार्थ बघून खुश होतात ना, म्हणून अशा प्रकारे नक्की करून बघा. आता बघा, आपलं छानपैकी हे झालेलं आहे. आणि काहीही नाही, कमी साहित्यात आणि 0 ऑइलमध्ये होणार आहे. तेल पण बिलकुल जास्त लागत नाही आहे आपल्याला याला. आणि तुम्ही हे दह्यासोबत, कशा पण चटणीसोबत वगैरे पुदिन्याच्या खाऊ शकताय. दह्यासोबत डब्यात वगैरे देताना तुम्ही दही घालून त्यात देऊ शकताय. अगदी सोपी पद्धती आणि 10-15 मिनटात होणारी रेसिपी आहे. नक्की करून बघा अशा प्रकारे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. तर बघा मैत्रिणींनो, असं आपलं पीठ मळून तयार आहे. आता असं जसं आपण चपाती करतो ना, तसं घडी घालायचे त्याचं, आणि घडी घालून मग चपाती करायसारखं करायचे पराठे. झालं, अगदी सोपं आहे. बघा, अशा प्रकारे आता आपण जसं चपातीला कशी घडी घालतो ना, तसं करायचं.
तर बघा आता आपलं छानपैकी लाटून झालेलं आहे हे. बघा अशा प्रकारे आता आपले छानपैकी पराठे रेडी आहेत. आता अशा प्रकारे आपण सगळे करून घ्यायचे. बघा छान होतात, एकदम मऊसूत होतात आणि डब्यात पण मऊसूत राहतात एकदम. तुम्ही कुठं प्रवासाला जाणार असाल तर पण अशा प्रकारे पण करू शकता. वेगळा थोडासा पदार्थ असा झाला, लोणच्या बरोबर पण छान लागते आणि टेस्टी पण लागते. तीळ घातले आपण, त्यामुळे तीळ जरा तोंडात आलं ना छान लागते असं. बघा आता आपला दुसरा पण हा रेडी आहे पराठे. मस्त अशा प्रकारे पालकचे पराठे रेडी आहेत. आता दह्यासोबत तुम्ही कशाबरोबर पण, लोणच्याबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा माझा व्हिडिओ. आणि मी आता परत आणि मस्त नाश्त्याचेच पदार्थ दाखवणार तुम्हाला एकदम भारी भारीमध्ये. त्यामुळे कंटिन्यू बघा माझे व्हिडिओ, आता येतील तुम्हाला. बघा मैत्रिणी, आपले मस्त असे पालकचे पराठे रेडी आहेत. मस्त दह्यासोबत, तुम्ही लोणच्यासोबत पण खाऊ शकता. आणि हे बघूनच बघा माझ्या तोंडाला मस्त आता पाणी सुटले. आता मी मस्त त्याच्यावर आडवा हात मारणार आहे. तर अशा प्रकारे नक्की करून बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या माय मॉम्स किचनला. मी तुम्हाला मस्त मस्त अशा नवीन नोटिफिकेशन मिळतील. बघा किती छान आणि मऊसूत झाल्यात. आपले मेथीचे कसे आपण करतो ना पराठे, तशा प्रकारे झाल्यात एकदम छान. आणि डब्यात पण अगदी मऊ वगैरे राहतात असे आणि भरपूर होतात. एवढ्या मी तुम्हाला एका पेंडीचं दाखवले माप, ते आता भरपूर होतात. तर नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. ओके, चला तर परत भेटूया अशाच मस्त मस्त नवीन रेसिपीमध्ये. ओके, थँक्यू सो मच.